आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काहींनी गायराने स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आज इथं सन्माननीय जेटली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो, सन्माननीय जेटली साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल. या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याचबरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये, आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा. परंतु काहींना थोडं थांबावं लागलं, त्यांना नाराज व्हावं लागलं, त्यांना थोडंसं ते कमीपणाचं वाटलं. पण त्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की ही चूक आत्ता झालेली आहे, पुन्हा ही चूक घडणार नाही. इतर पण ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं तशा प्रकारची चूक घडून देणार नाही. त्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. त्यामुळं नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षवाढीच्या करता एक दिलाने काम करण्याचं आव्हान मी या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं करतोय. आपली युती आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेब, ही युती आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल आपली आघाडी होती. 99 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. इतर पण शेतकरी कामगार पक्ष किंवा काही मित्र पक्षांना आपण त्यावेळेस सामावून घ्यायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
निवडणुका तिथल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आपण सोडवायचो. नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची, जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची का स्वतंत्र लढवायची का युतीमध्ये लढवायची. त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षांच्या संधी मिळाली पाहिजे. माझी आज विनंती आहे, अरविंदराव तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे, अध्यक्ष म्हणून काम करताय, चंद्रकांत कारके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय. मला सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचं की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो. या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे. महानगरपालिकेला किती 3 वर्ष 3 वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाहीये. आज 9 वर्ष झाली निवडणूक होऊन. 2017 त्याच्यानंतर 2022 ला व्हायला पाहिजे होती, ते 2025 आलेलं आहे. 8 वर्ष तर पूर्ण झाली. फेब्रुवारी संपला की 9वं वर्ष सुरू होईल. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले, काही महिला भगिनी आलेले, ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे. आपण ते करू. तुम्हाला मी आमचे तटकरे साहेब आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर, तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे. फक्त अधिकार देत असताना कुणी कुणावर अन्याय करू नये. कधी कधी काही तालुक्यात जर एखादा, मी तालुक्यात आहे बारामतीमध्ये, आणि मला लक्षात आलं की बाबा XYZ ला तिकीट दिलं तर हा चालाक कार्यकर्ता आहे, उद्या आपल्यालाच मागं सारायला पुढे निघून जाईल की त्याचं तिकीट कापलं जातं. असं होता कामा नये. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, ज्याच्यामध्ये संघटना कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जो सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून त्या वॉर्डात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा गणात पंचायत समितीच्या काम करतोय, त्याला त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे. कदाचित 2 ताकदीचे कार्यकर्ते असतील, 19-20 काय करायचं लक्षात येणार नाही. तिथं आमच्या सारख्याला विचारा, आम्ही पण 5-10 लोकांना विचारून काय करायचं, एकाला थांबावं लागलं तर दुसऱ्याला दुसरीकडे ऍडजस्ट करू. आज देखील आमदारकीची तिकीट देत असताना सगळ्यांना संधी देता आली नाही. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तटकरे साहेबांना नेमलंय, भाजपाने बावनकुळे साहेबांना नेमलंय, शिवसेनेने उदय सामंतांना नेमलंय. हे 3 बसणार आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे लवकर बसा, महामंडळाचे अध्यक्षपद सदस्यपद कुठल्या पक्षाने घ्यायची ते ठरवा, म्हणजे कार्यकर्त्याला पण तिथं कामाची संधी मिळते. आता जिल्हाधिकाऱ्यांना पण विशेष जिल्हाधिकारी दे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्हा कार्यकारी अधिकारी हा नेमण्याच्या विशेष अधिकारी पद नेमण्याच्या करता मुभा दिलेली आहे. तिथेही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. माझी मराठवाड्याची भूमी तर साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यामुळं महापुरुष आपल्या इथं होऊन गेलेत अनेक. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, अनेकांची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो. आपले अण्णाभाऊ साठे असतील, किती लोक मान्यवरांची नावं घेऊ. तशा पद्धतीनं संत सेवालाल महाराज हे देखील अतिशय एक महत्वाची आदरणीय व्यक्ती. त्यांचंही स्थान मोठं. त्यांची आज जयंती आहे. मी त्यांना संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. ही आपली मराठी संस्कृती, ही आपली परंपरा आहे. हे आपल्या वर्षानुवर्ष उपस्थित असणारा जनसागर पाहिल्यानंतर
लोकांच्या लोकसेवेची खात्री ही आपल्याला पटते आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. 25 वर्ष या पक्षाला झालेली आहे. पुढेही आपल्याला या पक्षा वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मी इथं बसणाऱ्या मराठवाड्यातल्या सगळ्या 4-5 आमदारांना सांगेन, माझ्या विदर्भाच्या आमदारांना सांगेन, तुम्ही पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी बोला. कार्यकर्त्यांना, नेत्यांना, अनेकांना आपल्या बरोबर यायचंय, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना आपलंच करा. फक्त त्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे, त्याच्यावर केसेस नसल्या पाहिजे, त्याला कुठं तडीपार केलेलं नसलं पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे नसले पाहिजे. नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं. असलं काही करू नका. 4 कमी असले तरी चालतील, परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि स्वच्छ प्रतिमा असणारी माणसं आणि कार्यकर्ते आणि माझ्या महिला ह्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. भगिनी आपल्याला पाहिजेत, आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहिजेत. खोट्या नाट्या नरेटिव्हमुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही. तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही. मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आम्ही पुन्हा बसलो, पुन्हा एकत्र चर्चा केली. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं, काय केलं नाही. आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले? काही चुका केल्या, 10 वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं. पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना, आम्ही लोकसभेला कमी पडलो. मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली. माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं. मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं. मग चला देव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया. असं नाही. देव देखील आहे, श्रद्धा आहे. राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर. पण नुसतंच देव केला तर निवडून येणार आहे का? नाही. श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. जोड असली पाहिजे. तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्या विचारधारेने पक्ष चाललाय. आजही त्याच विचारधारेने चाललाय आणि उद्याही पक्ष त्याच विचारधारेने जाईल. हे देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाने लक्षात ठेवा. तुम्ही कामं माझ्याकडनं करून घेता आणि निवडणूक आली, दादा फतवा आला, फतवा आला, फतवा आला. अरे कुठला फतवा आला? काम करताना फतवा येत नाही का? काम करायला अजित पवार, काम करायला सुनील तटकरे, काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे कसं काय चालेल? तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना. मी का बोलतोय मोठ्या आवाजात? मी माझ्याकडे करून दाखवलेलं आहे. आता मला काही शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर भेटले, ते म्हणले दादा आम्ही तुमचं ऍग्रिकल्चर कॉलेज बघितलं, तुमचं बारामती बघितलं. काय राव झाग? अरे काय राव झाग, तिथं 6 वाजता जातो, पाणी मारले का ते क्युरिंग झाले का बघतोय. इथं काय टेंडर काढली की ती बघायलाच जात नाही. काय ते टेंडर काढली की कमिशन घेतोय त्याचं की झालं, संपलं, ह्याचं कामच झालं. काय काय भागात तर तक्रार आहे, मी तपासणार आहे. मराठवाड्यामध्ये काम न करताच बिल काढतात. पठ्ठेचं काम न करता बिल. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचं ना
कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका. कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा, नाहीतर पक्षात यायचं, पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर. आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो, आता ह्याचं बिल काढू का नको, काढू का नको. नाही काढावं तर ती दम देतो, थांब तुझी बदलीच करतो, तुला गडचिरोलीच दाखवतो. अरे काम करता ही कुठला दमदाटी करतोय, जनतेचा पैसा आहे. अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हा जनतेचा पैसा आहे, हा सत्कारणी लागला पाहिजे. काय चूक आहे आमची, हे आमचे विचार आहेत. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आम्ही तटकरेजी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे आणि त्याच्यातूनच उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेले आहेत. नेटाने काम करा, लोकांच्या मध्ये जा, लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा, वरवर नुसतं जाऊ नका. या करता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतूरसह संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा जनसंपर्क, त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळमळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल. त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा परतूरला मला वाटतं माग पण विजय भांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता. याही वेळेस राजेश तुला लीड होता, तुझ्या ह्याच्यात होता का, तुझ्या मतदारसंघात होता ना? ठीक आहे, त्याच्या मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असता त्याला. हा ना, स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता. आमच्यातले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात. मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतोय, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही. ठीक आहे, काम चांगलं करा, ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी भरून काढू. येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार हा घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये. महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे. कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याची गाठ आहे, त्याला मोकोकाच लावी, सोडायचो नाही. आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपीला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नको त्याच्या मायला ह्याच्या. त्याच्यामुळं चुकीचं वागू नका. शेवटी पुन्हा एकदा सुरेश जेटली साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे 8 दिवसात तुम्हाला मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच तुम्हाला मिळणार आहे. 3,500 कोटींच्या चेकवर सही केली आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही मोठी माहिती आहे, कारण बहिणींना प्रतीक्षा होती ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची. खूप दिवसांपासून बातम्या समोर येत होते की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार किंवा लवकरच येणार आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सांगितले आहे की 8 दिवसातच लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. 3,500 कोटींच्या चेकवर कालच मी सही केली आहे व फेब्रुवारी महिन्याचा हप्ता
लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असं सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत व 1500 रुपये ही रक्कम जी पात्र महिला असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये, प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये ही पैसे येणार आहे. अजितदादा पवारांनी खूप मोठी घोषणा केली आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.